वरात कांद्याचे दर कडाडू लागले आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षितांनी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांकडे कांद्यावर निर्यात बंदी घालण्याची मागणी केली। पण शरद पवारांनी कांद्याच्या भाववाढीला कांद्याची होणारी निर्यात कारणीभूत नसून स्थानिक परिस्थिती जबाबदार असल्याचं सांगत व्यापाऱ्यांच्या साठेबाजीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलंय। अवघ्या 2 आठवड्यात दिल्लीच्या बाजारात कांद्याचे भाव 15 ते 18 रुपयांवरून 35 रुपयांच्या पुढे गेलेत। त्यामुळे कांद्याच्या भाववाढीचा धसका घेतलेल्या शीला दीक्षित सरकारनं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांकडे कांद्याचे भाव कमी होण्यासाठी कांदा निर्यात बंदी घालण्याची मागणी केली आहे। पण त्यावर शरद पवारांनी कांदा निर्यात बंदी न घालता संबंधित राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातल्या कांद्याच्या साठवणुकीकडे लक्ष देण्याची सूचना केली आणि कांद्यावर निर्यात बंदी घालण्याची मागणीच धुडकावून लावली। ट्रांसपोर्ट कॉस्ट कमीशन ये सब पकड़ने के बाद जो किसानों को 1600 रुपये मिलते हैं वही प्याज यहाँ 25 रुपये या 25 रुपये को मिलेगा। तो इसमें कुछ न कुछ रिटेल में गड़बड़ है, यहाँ भी देखने की आवश्यकता है। और जहाँ तक स्टेट से सफल होने की बात है वहाँ हमारा ध्यान है और हम जल्दी से जल्दी डिटेल रिपोर्ट लेके शीला जी का जो सुझाव है इस पर अंतिम निर्णय लेंगे। देशातला सर्वाधिक कांदा उत्पादित होत असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या कांदा बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव आजही 15 ते 17 रुपये किलोवर स्थिर आहेत। याबाबत नाशिक जिल्ह्यातल्या तज्ञांशी चर्चा केली असता व्यापाऱ्यांनी स्वस्त दरात मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करून ठेवला असून तो त्यांना 3 ते 4 पट महाग किमतीने विकायचा असल्यानं त्यांनी कांदा टंचाईचा कांगावा सुरू केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे। या सगळ्या प्रकारामध्ये शेतकरी वगळावा, कारण याच्यामध्ये शेतकऱ्याचा काहीच रोल नाही आहे। व्यापारी, आपली बाजार व्यवस्था आणि सरकारची धोरणं याच्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे। या तिघा घटकांनी जर आत्मपरीक्षण जर केलं तर याच्यातून मार्ग निघू शकेल। सध्या शरद पवारांनी तरी कांदा निर्यात बंदीची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे। नाशिक जिल्ह्यात केवळ लासलगावला कांद्याचा भाव 21 रुपये किलोवर पोहोचला आहे। मात्र जिल्ह्यातल्या इतर बाजारपेठांमध्ये हे भाव 17 रुपयांपर्यंत स्थिर आहेत। एका बाजूने दुष्काळामुळे यंदा कांद्याचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। उत्पादन घटलं तर शेतकऱ्यांना कांद्यापासून 4 पैसे चांगले मिळतील अशी अपेक्षा आहे। पण प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी कांद्याची साठेबाजी केली असल्याची शक्यता आहे। व्यापाऱ्यांनीच नफेखोरीसाठी कांद्याचे भाव वाढवले असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे। व्यापाऱ्यांचा सरकारवरती एवढा दबाव आहे की व्यापाऱ्यांचा कांदा 2425च्या भावाने विकून झाल्यानंतर निर्यात बंदी लादली जाईल आणि नवीन येणारा जो कांदा आहे त्याच्या भावावरती निर्यात बंदीचा परिणाम वाईट अर्थाने होईल। हे सगळं जे आहे ही व्यापारी निर्मित तेजी आहे आणि व्यापाऱ्यांना 400 रुपयाने घेतलेला कांदा आता 2400 रुपयाने विकायचा असल्यानेच हे सगळं षडयंत्र रचलं जातं। विशेष बाब म्हणजे यंदा नोव्हेंबर ते जानेवारीच्या काळात कांद्याची आवक नेहमीपेक्षा जास्त वाढली होती। तर NHRDFच्या माहितीनुसार यंदा भारतीय कांद्याला दरवर्षीच्या तुलनेत अतिशय कमी मागणी आहे। जागतिक बाजारात भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तानच्या स्वस्त कांद्याला मोठी मागणी असल्यानं सध्या देशातून अगदी नगण्य प्रमाणात कांद्याची निर्यात होतीये। तर संपूर्ण जानेवारी महिन्यात देशातल्या बाजारांमध्ये आवक होणाऱ्या एकूण कांद्यापैकी यंदा फक्त 3% आवक घटली होती। पण भाव मात्र 166 पटीने वाढलेत। याला व्यापाऱ्यांची नफेखोरीच सर्वाधिक कारणीभूत असल्याचं कांदा तज्ञांचं म्हणणं आहे। दुष्काळामुळे यंदा कांद्याचं उत्पादन घटणार असल्याचं स्पष्ट असल्यानं यंदा कांद्याचं कवित्व सुरूच राहणार असल्याचं दिसतंय। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक।